नालासोपारा पश्चिमेकडील कळंब येथील एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे। आईवडील कामात व्यस्त असताना अवघ्या 13 महिन्यांचा चिमुरडा खेळता खेळता स्विमिंग पूलमध्ये पडल्याने त्याचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला। आयुष दशरथ इभाड असे या मृत बालकाचे नाव आहे। या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे। मिळालेल्या माहितीनुसार मूळचे डहाणू तालुक्यातील कोसबाड बरईपाडा येथील रहिवासी असलेले दशरथ शिणवार इभाड वय वर्ष 32 व त्यांची पत्नी हे कळंब येथील तुलसी फार्ममध्ये मजुरीचे काम करतात। 29 मे रोजी सायंकाळच्या सुमारास ग्राहकांची मोठी गर्दी होती। यावेळी दशरथ इभाड हे ग्राहकांना सांभाळण्यात व्यस्त होते, तर त्यांची पत्नी अनुषा ही किचनमध्ये भांडी घासण्याचं काम करत होती। सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास पत्नीने 13 महिन्यांचा मुलगा आयुष याला पती दशरथ याच्याकडे आणून दिले होते। गर्दी असल्याने मुलाचे वडील दशरथ हे ग्राहकांकडे गेले। मुलगा किचनजवळ खेळत असल्याने तो पत्नीकडे गेला असावा असा दशरथ यांचा समज झाला। मात्र साधारण 10 ते 15 मिनिटांनंतर मुलाचा शोध घेतला असता तो स्विमिंग पूलमध्ये पडलेला आढळून आला। त्याला कुटुंबियांनी आणि काम करणाऱ्या इतर कर्मचाऱ्यांनी बालकाला तातडीने पाण्याच्या बाहेर काढले, त्याला रुग्णालयात नेले। मात्र दुर्दैवाने डॉक्टरांनी तपासणीत त्याला मृत घोषित केले। या प्रकरणी अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असल्याचं वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय पाटील यांनी सांगितलं। रिसॉर्टचं नाव तुळशी बीच रिसॉर्ट आहे। माझं नाव राजू रौंदळ, मी हे रिसॉर्ट चालवतो। झाला असा काल घटना 5:40च्या सुमारास ही घटना घडली। याच्यामध्ये जो मुलगा लाईफगार्ड होता, 4 लाईफगार्ड होते आपले, त्याच्यातला एक लाईफगार्ड मुलाचं नाव आहे दशरथ इबाड। तो खूप जुना कामगार आहे आपला, म्हणजे लहानपणापासून त्याला आम्ही सगळं सांभाळलं इथे। त्याची कुटुंब सुट्टीनिमित्त इथे फिरायला आले होते, म्हणजे तो मुलगा कामाला असल्यामुळे। आणि त्याचा एक लहान मुलगा 1.5 वर्षाचा, त्याची बायकोला इथे भांडी घासायची होती, म्हणून त्याच्या बायकोने काय सांगितलं की याला 5 मिनटं सांभाळ। ती पूलवरती त्याला घेऊन गेली आणि दशरथ नावाचा जो लाईफगार्ड होता त्याच्या हातात त्याला दिलं। त्याने त्या मुलाला खुर्चीवरती बसवलं 2 मिनटं आणि एक DJ बंद करायचा होता म्हणून DJ रूममध्ये तो बटन बंद करायला गेला। मुलगा चपळ असल्यामुळे काय झालं की त्या खुर्चीवरनं त्याने तो उतरला आणि थेट पाण्यामध्ये उडी मारली। खुर्चीचं आणि स्विमिंग पूलचं अंतर जरा कमी होतं। 5:40ला त्याने उडी मारली आणि 40-50 लोक पाण्यामध्ये पोहत होते स्विमिंग पूलमध्ये। विषय असा झाला की कोणाच्या ते लक्षात नाही आलं। लाईफगार्ड होते आपले, पण तो खाली 2 स्लाईडच्या मधून त्याने उडी मारल्यामुळे ते दिसलं नाही पटकन आणि हाईट कमी। ते एका कस्टमर आपले जे बाकीचे होते त्यांच्या पायाला तो लागला खाली। कस्टमरने पटकन तात्काळ त्याला उचललं आणि काउंटरकडे घेऊन आले। तात्काळ रिक्षामध्ये बसून त्याला बंगडी हॉस्पिटलला घेऊन गेलो आम्ही। तिथं गेल्यानंतर कळलं की त्याचं दुःखद निधन झालं। घरातला मुलगा असल्यामुळे ही घटना अतिशय दुर्दैवी आहे आणि कामगारच होता आमचा असं। आणि संपूर्ण घरामध्ये वातावरण पूर्ण शोकाकुल आहे। आता ते डहाणूला त्याचं ती मृतदेह पाठवलेलं आपण डहाणूला ॲम्ब्युलन्सने। अधिक मदत म्हणजे आम्ही केलेलीच आहे, मदत करतोच आम्ही सगळं। हॉस्पिटलपासून सगळं जे खर्च ॲम्ब्युलन्स वगैरे सगळं आम्ही तो खर्च केलेलाच आहे, कारण तो घरातलाच व्यक्ती होता आमच्या, म्हणजे लहानपणापासून इथेच आमच्याकडे। आणि त्याचं गाव डहाणू होतं, डहाणूला होतं आणि घरातलाच व्यक्ती असल्यासारखं ना, कामगारच म्हणजे घरातलाच व्यक्ती तो।